महाराष्ट्रमा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो। या ठिकाणी तेजस फाउंडेशन नाशिक आयोजित तथाकथित तेजस मेगा डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी पुरस्कार वितरण प्रसंगी आलेले आहेत आणि या जे की सर्व ज्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून मेगा डोळस या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून काय सांगू शकाल या पुरस्कार वितरण प्रसंगी? नमस्कार, मी मेगा डोळस तेजस मेगा दिग्दर्शिका अभिनेत्री आणि तेजस फाउंडेशनची अध्यक्ष आहे। आज माझ्या मुलाला 11 वर्ष होऊन 12 वर्षावर चालू झालेले आहे आणि त्याच्या स्मृतिदिनानिमित्ताने मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मला वाटलं होतं की त्याच्या नावाने मी हा पुरस्कार करावा आणि लोकांना पुरस्कार द्यावा आणि आज मी ते सक्सेस केलेलं आहे आणि यापुढे पण मी अशीच कार्यक्रम सक्सेस करतो। तुम्ही आजपर्यंत हे किती म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही पुरस्कार सोहळा करता? मी 2017 पासून पुरस्कार वितरण सोहळा करते। आजपर्यंत माझे 15-16 पुरस्कार मध्ये या पुरस्कारामध्ये तुम्ही अनेक समाज कार्यकर्ते जे आहे सामाजिक समाजभूषण पुरस्कार देत आहे। असे किती मान्यवरांना आतापर्यंत तुम्ही पुरस्कार दिलेले आहे? समाजभूषण पुरस्कार सोहळा या पुरस्कारामध्ये आत्तापर्यंत मी 500-600 लोकांना पुरस्कार दिलेला आहे। त्याच्यामध्ये 400 लोकांना कलारत्न पुरस्कार दिलेला आहे। त्याच्यानंतर मी पत्रकारिता आणि आदर्श शिक्षिका म्हणून पण लोकांना पुरस्कार दिलेला आहे। तर तुम्हाला या जी समाज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेतात याबद्दल आपलं काय मत आहे? नेमकं कशाबद्दल म्हणजे घेत आहात तुम्ही आणि याच्याबद्दल काय तुम्हाला एक अनुभव? हे खरं माझं स्वप्न नाही, हे माझ्या मुलाचं स्वप्न आहे। माझं स्वप्न तर फार मोठं होतं पण माझं स्वप्न मी बाजूला ठेवून मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी राहिलेली आहे आणि मी सक्सेस होतो। तुम्हाला काय वाटते पुरस्कार दिल्याच्या नंतर काय म्हणजे असं आपण या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक भागातून या ठिकाणी समाजातून पुरस्कार देण्यासाठी येतात लोक, त्यांचे अनुभव आपल्याला काय म्हणजे सांगतात? त्यांचे सगळ्यांचे अनुभव मला तर एकदमच छान वाटतात आणि हे जे मी पुरस्कार देते ना हे त्यांना नुसते पुरस्कार नाही देते मी, त्यांना पुढेही भरपूर कामं करण्यासाठी मी हा पुरस्कार त्यांना घोषित करते। त्यांनी हे पुरस्कार घ्यायचे आणि फ्रेममध्ये घरामध्ये नेऊन ठेवून द्यायच्या त्याला अर्थ नाही आहे। त्याला अजून तुम्ही कामं करा आणि पुढे चला आणि असे पुरस्कार घेत। खरोखर आताच मेघाताईंनी सांगितलेलं आहे की पुरस्कार आपण ही थाप एक प्रत्येकाच्या समाजभूषण पुरस्कार असेल, राज्य आदर्श पत्रकार पुरस्कार असेल, जे की डॉक्टर बांधवांना पुरस्कार दिलेला असेल, जे की अजित थाप आपण देऊन त्यांना पुढील कामामध्ये भविष्यामध्ये जे की चांगलं काम करतील हाच त्यांचा एक इच्छा आहे। विकासनामा लाईव्ह बाबासाहेब छत्रपती संभाजीनगर।